यहोवा देव जे मूर्तिपूजा करतात त्यांचा नाश करील व मूर्तिपूजा करतात त्यांच्यासाठी जे कणून पश्चाताप करतात त्यांच्या कपाळावर चिन्ह लावेल. यहेजकेल अध्याय 9 अध्याय ओवी 1-11. यहोवा देवाने यहेजकेल संदेष्टाच्या कानाजवळ मोठ्या शब्दाने आरोळी करून म्हटले, नगराच्या अधिकाऱ्यांनो, तुम्ही सर्व आपापले नाशक शस्त्र आपल्या हातात घेऊन जवळ या. तेव्हा त्याने पाहिले, त्याची जी नगराची वेस उत्तरेकडे होती त्या वाटेने 6 पुरुष आले व त्यांच्या प्रत्येकाच्या हातात नाशक शस्त्र होती आणि त्यामध्ये त्यागाची वस्त्रे लिहिलेला एक मनुष्य त्याच्याबरोबर होता आणि त्याच्या कमरेला लेखकाची दौत होती आणि ते आत जाऊन जी पितळी होती तिच्याजवळ उभे राहिले आणि इस्रायलचा देव यहोवा याचे तेज ज्या करुबावर होते त्यावरून ते घराच्या उंबरठ्यावर आले आणि जो मनुष्य तागाची वस्त्रे लिहिलेला होता आणि ज्याच्या कमरेस लेखकाची दौत होती त्याला यहोवा देवाने हाक मारली आणि यहोवा देवाने त्याला म्हटले, यरूशलेमेच्या नगरांतून येथून तेथे फिरत जा आणि तिच्यामध्ये जी ओंगळ कर्मे मूर्तिपूजा करतात त्यामुळे जी माणसे कंटात व आक्रंदन करतात म्हणजे जे पश्चाताप करतात त्यांच्या कपाळावर चिन्ह लाव. आणि यहेजकेल म्हणतो, मला ऐकू येईल असे त्या इतरांना त्याने म्हटले, तुम्ही त्याच्या पाठीमागे नगरात जाऊन माणसे मारा. तुमच्या डोळ्याने कळवळा करू नये आणि तुम्ही दया दाखवू नका. म्हातारे, तरुण व मुली, बालके व बाया या सर्वांना वधून नष्ट करा. परंतु ज्या कोणी आपल्या पापाबद्दल पश्चाताप केला आहे व ज्यांच्या कपाळावर चिन्ह आहे त्याच्याजवळ जाऊ नका आणि त्यांना मारू नका. तुम्ही माझ्या पवित्र स्थानापासून आरंभ करा. तेव्हा घरासमोर जे म्हातारे होते त्यांच्यापासून त्याने आरंभ केला आणि त्याने त्यांना म्हटले, घर विटाळा आणि ज्यांना ज्यांना वधले आहेत त्यांच्या प्रेताने अग्नी भरा, मग निघून जा. तेव्हा त्या आज्ञेप्रमाणे नगरांतील पापी लोकांस मारू लागले आणि असे झाले की ते पापी लोकांना आज्ञेप्रमाणे मारत होते, परंतु त्याने यहेजकेलला मारले नाही. त्यांतून तो सुटला. तेव्हा त्याने यहोवा देवाजवळ उपडा पडून आरोळी करून म्हटले, हा प्रभू यहोवा, यरूशलेमावर तू आपला क्रोध ओतीत असता इस्रायलाचे जे सर्व पश्चाताप केलेले व उरलेले त्यांनाही नष्ट करशील काय? तेव्हा यहोवा देवाने उत्तर देऊन म्हटले, इस्रायलच्या व यहुदाच्या घराण्याचा अन्याय फारच मोठा झाला आहे आणि देश रक्तपाताने भरला आहे आणि नगरामध्ये कायद्याने न्याय होत नाही आणि अन्याय करणारे खूप आहेत आणि देश त्यामुळे रक्तपाताने भरला आहे व नगर विपरीत न्याय करणाऱ्याने भरला आहे. कारण न्यायाधीश म्हणतात, यहोवा देवाने पृथ्वी टाकून दिली आहे आणि यहोवा देव पृथ्वीकडे पाहत नाही. त्यामुळे यहोवा देव क्रोधाने म्हणतो, म्हणून माझा डोळा कळवळा करणार नाही व मी दया करणार नाही. मी त्याचे आचरण त्याच्या माथ्यावर आणेन. यहोवा देवाची व येशू ख्रिस्ताची पहिली आज्ञा एकच यहोवा देवाला भज व मूर्तिपूजा करू नको अशी आहे. परंतु आज जगामध्ये ख्रिस्त सभा संतांच्या मूर्त्या करून त्याचे नोवेने करतात. तसेच येशू ख्रिस्ताने ज्या 2 आज्ञा दिल्या आहेत त्यापैकी पहिली आज्ञा, तू आपल्या सर्व अंतःकरणाने व आपल्या सर्व जीवाने आपल्या सर्व मनाने तुझा देव यहोवा याच्यावर प्रीती कर. त्याप्रमाणे आपण करतो का? तर नाही. त्यामुळे यहोवा देव म्हणतो, माझा डोळा तुमचा कळवळा करणार नाही व त्याचे आचरण मी त्यांच्या माथ्यावर आणीन. आज जगात प्रत्येक ठिकाणी भूकंप, वादळे होत आहेत. त्यानंतर ज्या मनुष्याने त्यागाची वस्त्रे लिहिलेली होती व ज्यांच्या कमरेस दौत होती तो यहोवा देवाला वर्तमान कळविताना म्हणाला,
हे यहोवा देवा, तू मला आज्ञा दिल्याप्रमाणे मी केले आहे. यहोवा देवाच्या आज्ञा निघण्या अगोदर आपण आपले आचरण नीट करूया. आपण पश्चाताप करून एकच यहोवा देवाला भजूया, म्हणजे त्याचा क्रोध आपल्यावर पेटण्या अगोदर त्याने आपल्या कपाळावर खून लावावी. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.